नमस्कार मंडळी, तर इथे बघा मी बनवणार आहे अख्खं वांग म्हणजे मसाल्याचं वांग. तर ते म्हणजे न भरता बनवणार आहे. तर इथे बघा मी सर्वात अगोदर जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी 2 उबळे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात लसूण टाकलेलं आहे ठेचून. त्याच्यानंतर जिरा मोहरीची फोडणी दिली आणि अगोदरच मी वांगे कट करून घेतले होते. म्हणजे आपण मसाल्यासाठी बनवतो ना तसे वांगे कट करून घेतले होते मसाला वांग बनवण्यासाठी. आणि त्या जिरा मोहरीचा तडका झाल्याच्या नंतर बघा हे मस्त वांगी धुवून मी स्वच्छ टाकून दिले तेलात आणि याला परतवून घेतलं थोडंसं लालसर होईपर्यंत. तर हर वेळेस मी मसाला भरूनच बनवत असते, पण यावेळेस थोडं वेगळं ट्राय केलं. तर म्हटलं अशी बनवून बघावं आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावं. तर इथे बघा मस्त असं सर्व वांगे मी जेवढे लागले म्हणजे जेवढे कट करून ठेवले होते तेवढे टाकले आणि मस्त असे कलर बदलेपर्यंत त्याचा परतवून घेतले तेलात. त्याच्यानंतर टाकली मिरची पावडर, जेवढी लागते आपल्याला तेवढी मिरची पावडर टाकली, मसाला टाकला आणि हळद टाकली आणि ते टाकल्याच्या नंतर परत परतवून घेतलं आणि मीठ पण टाकलं होतं. मीठ टाकताना नाही काढला वाटतं व्हिडिओ मी, तर मीठ पण टाकलं होतं चवीनुसार. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि परतवून घेतलं. परतवून घेतल्याच्या नंतर पाणी टाकलं. तर पाणी मी थोडं जास्तच टाकलं होतं कारण मला बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या म्हणून मी थोडं पाणी जास्त टाकलं. तर तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं असलं तेवढं पाणी टाकू शकता आणि शिजवून घ्यायचं मस्तपैकी. आणि मस्त एक नंबरच वांग झालं होतं, खूप छान झालं होतं. म्हणजे आपण जसं भरतो ना तर भरून बनवतो ना वांग, मसाला वांग, तसंच झालं होतं. फक्त एवढं आहे की ते जे मसाला भरायची मेहनत आहे ना ती कमी झाली होती. तर बघा मी एवढं पाणी वतलं होतं बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या म्हणून. तर याला आता शिजून घ्यायचं 10-15 मिनटं. तर चला मग आता मस्त याच्यात बाजरीच्या भाकरी चुरून खाणार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा कमेंट करून.